नमस्कार मित्रो. मी पुस्तक बोलतोय. मी या आधीच्या व्हिडिओमध्ये माझ्या दोन डझन भावंडांबद्दल विस्ताराने तुम्हाला माहिती सांगितली आहे. आठवतंय का? आठवलं ना? ग्रेट. व्हिडिओच्या या भागामध्ये मी सांगणारे वाचनाचे फायदे. मी स्वतःच सांगत आहे माझ्या वापराचे फायदे. वाचक मित्रा, माझा उपयोग का करावा, मला का वाचावे, वाचन का करावे याबाबत बऱ्याच लोकांना फारशी माहिती नाही रे. वाचनाच्या फायद्यांबाबत बहुतांश नागरिक अनभिज्ञ आहेत असं माझं निरीक्षण आहे. माझ्या उपयोगाबाबतची, माझ्या वैशिष्ट्यांबाबतची नागरिकांमध्ये खूप निरक्षरता आहे. थांब पुस्तका, काय म्हणालास? आम्ही आजचे सर्व नागरिक निरक्षर आहोत? नाही रे वाचक मित्रा, तुम्ही निरक्षर आहात असं मला म्हणायचं नाही. तुम्ही 100% साक्षर आहात आणि मला हे 200% माहीत आहे. परंतु वाचक मित्रा, साक्षर असणं वेगळं आणि वाचक असणं वेगळं. साक्षर असलेली सर्वच मंडळी वाचन करतात असं नाही. आणि हो, वाचन म्हणजे अभ्यास नाही बरं का. वाचन म्हणजे केवळ क्रमिक पुस्तकांचं वाचन करणं असं नाही आहे. वाचन म्हणजे आनंददायक वाचन. कथा, कादंबऱ्या, चरित्र, आत्मचरित्र, स्वयंमदत इत्यादी साहित्याचं वाचन करणं म्हणजे वाचन. माझ्या प्रिय वाचका, तुला माहीत आहे का, साक्षर असूनही वाचन न करणाऱ्या व्यक्तीला अलिटरेट म्हणतात. आज अलिटरेट लोकांची संख्या खूप मोठी आहे आणि त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. वाचक मित्रा, साक्षर असूनही वाचन न करणारी व्यक्ती दुर्दैवीच म्हटली पाहिजे. कारण अशा व्यक्तीला साक्षर असण्याचा कोणताच फायदा मिळत नाही बरं का. पुस्तका, तुझे तत्त्वज्ञान आणि पोपटपंची खूप झाली. आता मला सांगशील का, तुझी अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत, असे कोणते गुण आहेत की ज्यामुळे प्रत्येक नागरिकाने तुला वाचलंच पाहिजे? तुझ्यामध्ये असं काय आहे की ज्याच्यासाठी आम्ही तुझा वापर केलाच पाहिजे? तुझे वाचन न केल्याने आम्हा वाचकांना असा काय फरक पडतो? किंवा मी आणखी स्पष्ट विचारतो तुला पुस्तका, की वाचनाने काय फरक पडतो? वाचक मित्रा, आता मला तुझा अभिमान वाटत आहे. कारण वाचल्याने काय फायदे होतात हे जाणून घेण्यासाठी आता तू आतुर झालायस. तुझ्यामध्ये वाचनाचे फायदे जाणून घेण्याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रेट. वाचक मित्रा, मी तर म्हणेन देर आहे दुरुस्त आहे. आता ऐक वाचनाचे फायदे. वाचनाच्या फायद्याबरोबरच माझ्या कोणत्या भावंडांचा वापर केल्याने कोणते फायदे होतात हेही मी तुला सांगत आहे बरं का. तुला माहीत आहे ना वाचक मित्रा, की मला गुरु म्हटलं जातं. ग्रंथ हेच गुरु हा सुविचार तू ऐकला असशील याची मला खात्री आहे. तर गुरु म्हणून मी तुला शिकण्यासाठी मदत करतो. तू पारंपरिक पद्धतीने शिक्षण घेत असशील, डिस्टन्स अथवा ऑनलाईन पद्धतीने शिकत असशील किंवा होम स्कूलिंग पद्धतीने शिकत असलास तरीसुद्धा मी तुला मदत करतोच. म्हणजे तू कोणत्याही पद्धतीने शिक्षण घेत असलास तर मी तुला शिकायला मदत करतोच. एवढेच काय, तुला लाईफलॉंग लर्निंगसाठी सुद्धा मीच उपयोगी पडतो. मला तिथे म्हणावंसं वाटतं, मैं हूं ना तुझा शिक्षक मित्र, माझं नाव पुस्तक. वाचक मित्रा, अरे माझ्यामध्ये तुला जगातील सर्व विषयांचं ज्ञान मिळतं. खरं तर पुस्तक म्हणजे ज्ञान हे एक इक्वेशनच झालं आहे. तुझ्या डोळ्यासमोर तू कोणताही विषय आण, त्याबाबत माझ्यामध्ये तुला माहिती मिळतेच. आणि तुला मी आधीच सांगितले की तुला पाहिजे त्या स्वरूपात मी उपलब्ध असतो. जसं की रोज वाचायचं असेल, ताजी माहिती पाहिजे असेल तर मी वर्तमानपत्राच्या स्वरूपात हजर आहे. नवीन संशोधनाचे निष्कर्ष माहीत करून घ्यायचे असतील तर मी नियतकालिकांच्या स्वरूपात हजर आहे. एखाद्या कोर्सचा अभ्यास करायचा असेल तर मी क्रमिक पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहे. आणि हो, एखाद्या विषयाची सर्वांगीण, सखोल आणि विद्वत्तापूर्ण माहिती थोडक्यात पाहिजे असेल
तर मी ज्ञानकोश, हँडबुक्स, मोनोग्राफ्स, ट्रिटायझेस या स्वरूपात उपलब्ध आहे. वाचक मित्रा, माझ्या प्रिंट स्वरूपातील वाचनाने तुझी स्मरणक्षमता खूप वाढते बरं का. आवर्जून माझ्या प्रिंट स्वरूपाचं वाचन कर. स्मृतिभ्रंश, विसराळूपणा म्हणजेच डिमेन्शिया आणि अल्झायमर यासारख्या आजारांपासून तुला दूर राहायचं असेल तर तुला माझं वाचन करणं उपयुक्त ठरतं. तुला तुझे लक्ष विचलित होऊ द्यायचे नसेल तर माझ्या कथा कादंबऱ्या या भावंडांचा दररोज 30 मिनिटं वाचन कर. बघ, हे आजार तुझ्या आसपासही येणार नाहीत. अरे, माझे वाचन म्हणजे या आणि अशा आजारांवरील विमा पॉलिसीच ठरली आहे. तुझ्यामध्ये सहानुभूती, कळकळ, जाणीव जागृती इत्यादी मानवी गुणांचा विकास करायचा असेल तर त्यासाठी मी आहे ना हजर, कथा कादंबरींच्या स्वरूपात. आणि हो, माझ्या या कथा कादंबऱ्यांच्या स्वरूपातील वाचन करूनच सृजनशीलता, कल्पकता, चिकित्सक वृत्ती ही जीवन कौशल्यही तू सहज प्राप्त करू शकतोस. हो बाबा, याची इंग्रजी नावं आहेत क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन आणि क्रिटिकल थिंकिंग. वाचक मित्र, एवढेच नाही तर माझ्या कथा कादंबरी आणि स्वयं मदत पुस्तकं या भावंडांना वाचून तू तुझा तणाव खूप कमी करू शकतो. तुला आकडेवारीच्या भाषेत सांगायचं तर एका अमेरिकन संशोधनानुसार 6 मिनिटाच्या वाचनाने तुझा 68% तणाव दूर होतो बरं का. थोडक्यात काय तर माझा वापर करून तू मेडिटेशनचे सर्व फायदे मिळवू शकतोस, मनशांती मिळवू शकतोस आणि निद्रानाशावरही मात करू शकतोस. माझ्या स्वयंमदत प्रकारातील भावंडांच्या वाचनाने तू तुझ्यामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतोस. तुला माहीत असेल की बदल हे जिवंतपणाचं लक्षण आहे. तुझ्यात बदल घडवून आणण्यासाठी तू माझे रोज अर्धा तास वाचन कर आणि मग तुलाच तुझे दररोज नवीन व्हर्जन दिसायला लागेल. वाचक मित्रा, मला तुला मुद्दाम सांगायचं आहे की मला मैत्री करायला खूप आवडतं. लहान आणि किशोरवयीन मुलांशी एवढेच नाही तर प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिकांशी सुद्धा मी सहज कनेक्ट होतो. आणि हो, सध्या जे लोक वाचत आहेत त्यांच्याशी तर मला मैत्री करायला आवडतंच, कारण ते वाचतात. पण ज्या संभाव्य वाचकांशी सुद्धा मला मैत्री करायला आवडतं, त्यांच्याशी मैत्री करण्याची एकही संधी मी सोडत नाही बरं का. वाचक मित्रा, मी सर्व नागरिकांना कोणत्याही भेदभावाशिवाय उपयोगी पडतो. गरीब, श्रीमंत, लहान मोठे, स्त्री पुरुष, ग्रामीण शहरी, साक्षर निरक्षर अशा सर्व प्रकारच्या वाचकांबरोबर माझी मैत्री चटकन आणि सहजपणे होते. मी या सर्वांचा सच्चा मित्र आहे आणि यापुढे राहणार आहे. म्हणून मी स्वतःला समाजातील सर्वांचाच मितवा समजतो. अरे बाबा, मितवा म्हणजे मित्र, तत्वज्ञ आणि वाटाळ्या, म्हणजे फ्रेंड, फिलॉसॉफर अँड गाईड. वाचक मित्रा, तुला सांगतो, तू माझे खूप खूप वाचन केलंस. मला तू पुन्हा पुन्हा वाचलंस, माझ्यातील माहितीचे आकलन करून घेतलंस, त्या आधारे नोट काढल्या आणि त्या सर्वांचा वापर करून तू निष्णात झालास, चांगला माणूस झालास की मला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. माझ्या वाचनाने तुझ्यामध्ये शहाणीव आली की मला समाधान मिळते. माझ्या वाचनाने तुझ्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये सकारात्मक बदल झाला की मला माझे जीवन धन्य झाले असं वाटतं. माझे वाचन केल्याने तुला हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस मिळाला की माझ्या जीवनाचे सार्थक होते. म्हणून सांगतो वाचक मित्रा, माझा नियमितपणे सातत्याने वापर कर. पुन्हा पुन्हा वाच. तुझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना पुरेपूर याचा उपयोग करून घ्यायला सांग. तुझ्या घरातील सर्वांना माझा वापर करण्यासाठी प्रेरित कर. तुझ्या मित्रांना माझ्या वापराचे फायदे सांग. त्यांच्यामध्ये मला लोकप्रिय कर आणि त्यांचाही मला मितवा बनव. तू असं केलंस तर माझं जीवन सार्थकी लागेल, धन्य होईल. एवढीच माझी तुला रिक्वेस्ट आहे. वाचक मित्रा, माझा वापर करणं म्हणजे निव्वळ आनंद आहे. म्हणून सध्या वाचनाला आनंददायक वाचन म्हणतात.
आनंददायी वाचन म्हणतात. त्याला प्लेजर रीडिंग असंही म्हणतात. असं म्हणण्याचं कारण हे आहे की वाचनामुळे त्रास होत नाही. वाचन म्हणजे त्रास नाही, तर वाचन म्हणजे निखळ आनंद, वाचन म्हणजे उत्साह, वाचन म्हणजे ज्ञानप्राप्ती, वाचन म्हणजे मनशांती, वाचन म्हणजे जागरूकता, वाचन म्हणजे विकास, वाचन म्हणजे जगणं, वाचन म्हणजे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास. वाचन म्हणजे स्वतःचा विकास, वाचन म्हणजे कुटुंबाचा विकास, वाचन म्हणजे गावाचा, राज्याचा, देशाचा आणि संपूर्ण जगाचा विकास, वाचन म्हणजे संपूर्ण मानव संस्कृतीचा विकास. वाचक मित्रा, माझं हे पुस्तक प्रवचन, वाचन प्रवचन ऐकून ऐकून तुला कंटाळा तर आला नाही ना? नाही रे पुस्तक मित्रा, अजिबात नाही. मी पुस्तक बोलतोय हे तुझे शब्द ऐकले तेव्हा सुरुवातीला थोडी नकारात्मकता, थोडा कंटाळा होता. तुझ्या बोलण्याच्या सुरुवातीला माझ्या मनात विचार आला होता की हा पुस्तक काय मोठा शहाणा लागून गेलाय म्हणे मी पुस्तक बोलतोय. परंतु तू तुझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुझ्या कुटुंबातील अनेक सदस्यांबद्दल जी रंजक आणि उपयुक्त माहिती दिलीस, त्याच्यामुळे ते कंटाळवाणे वाटले नाही. आणि आता या दुसऱ्या भागामध्ये तू जे सांगितलंस की वाचाल तर समृद्ध व्हाल, हे ऐकून मी धन्यच झालो. तू सांगितलेली वाचनाने प्राप्त होणारी कौशल्य तर मी विसरूच शकत नाही. बरं का पुस्तक मित्रा, ती कौशल्य नाहीत रे, ती तर आहेत जीवन कौशल्य. पुस्तक मित्रा, आजच्या पुस्तक दिनाच्या निमित्ताने तू मला हे जे ज्ञानामृत पाजलं आहेस, त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. बरं का पुस्तक मित्रा, आता मलाही तुला काही सांगायचं आहे. ऐक मित्रा, मी वाचक. आज मी तुला वचन देतो की मी आजपासून दररोज अर्धा तास वाचन करेन आणि माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वाचनासाठी प्रेरित करेन. आणि हो, समाजामध्ये वाचनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी अजन्म प्रयत्नशील राहीन. मी पुन्हा एकदा सांगतो पुस्तक मित्रा, मी वाचन करणार, मी वाचन करणार, मी वाचन करणारच. वाचका, थँक यू. सी यू अगेन. बाय बाय.